नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजेच मूलभूत विश्लेषण. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना फंडामेंटल ॲनालिसिस का आवश्यक आहे आणि ते कसं करायचं? चला जाणून घेऊया. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीचा आर्थिक आरोग्य तपासणे. यामध्ये आपण कंपनीच्या आर्थिक कागदपत्रांचा अभ्यास करतो, जसं की बॅलन्स शीट, नफा तोटा खाते, रोख प्रवाह, कंपनीचे व्यवस्थापन, व्यवसाय मॉडेल आणि त्यांचे उद्योगातील स्थान. हे सगळं तपासून आपण ठरवतो की कंपनीचा शेअर सध्या योग्य किमतीत आहे का नाही आणि तो आता शेअर विकत घ्यायचा की नाही. फंडामेंटल ॲनालिसिसचे मुख्य घटक. पहिला घटक आहे कंपनीचा नफा आणि महसूल तपासणे. रेव्हेन्यू म्हणजे कंपनी किती उत्पन्न करत आहे आणि प्रॉफिट मार्जिन म्हणजे त्यातील किती हिस्सा निव्वळ नफ्याचा आहे हे तपासणं फार महत्त्वाचं आहे. सतत वाढणारा महसूल दर्शवतो की कंपनीची विक्री वाढत आहे, म्हणजे त्यांचा बाजारातील उत्पादनावर मागणी टिकलेली आहे. प्रॉफिट मार्जिन म्हणजेच नेट प्रॉफिट भागिले रेव्हेन्यू गुणिले 100. उदाहरणार्थ 9,000 कोटी महसूल असलेले वरुण बेव्हरेजचा निव्वळ नफा 746 कोटी असेल तर प्रॉफिट मार्जिन 8.5% झाला. इथे 20% पेक्षा जास्त प्रॉफिट मार्जिन असेल तर कंपनी हा इन्व्हेस्टिंगसाठी चांगला समजला जातो. TCSचा महसूल आणि नफा दरवर्षी वाढतो. त्यांचा प्रॉफिट मार्जिन 25% आहे. म्हणजे 100 रुपयाच्या उत्पन्नावर 25 रुपये नफा होतो. त्यामुळे कंपनी मजबूत मानली जाते. दुसरा घटक आहे कर्जाचा स्तर म्हणजेच डेट. कंपनीवर जास्त कर्ज आहे का? कंपनीवर असलेल्या कर्जाची पातळी. कर्ज खूप जास्त असेल तर कंपनीवर व्याजाचा भार वाढतो आणि तोट्याची शक्यता वाढते. कर्ज कमी असेल तर कंपनी फायनान्शियली स्टेबल मानली जाते. बघायचं तर डेट टू इक्विटी रेशो. डेट टू इक्विटी रेशोचे महत्त्व इन्व्हेस्टिंगमध्ये खूप आहे. डेट म्हणजेच कर्ज असते. डेट टू इक्विटी रेशो काढल्यावर कंपनीची आर्थिक जोखीम कळते. कमी डेट टू इक्विटी रेशो कमी असेल तर कंपनीवर कर्जाचा भार कमी आणि कंपनी वित्तीयदृष्ट्या मजबूत असतो. डेट टू इक्विटी रेशो जास्त असेल तर कंपनीवर कर्जाचा भार जास्त आणि धोका जास्त असतो. डेट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला खालीलप्रमाणे आहे. टोटल डेट म्हणजे टोटल कर्ज, कंपनीचे टोटल कर्ज भागिले शेअर होल्डर्स इक्विटी म्हणजेच एकूण भाग भांडवल. डेट टू इक्विटी रेशो 0.5 किंवा त्याच्या आसपास असेल तर कंपनी सुरक्षित मानली जाते. डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी असेल तर कर्जाचा भार जास्त मानला जातो. बँकिंग किंवा टेलिकॉम सारख्या उद्योगात रेशो जास्त असू शकतो, कारण त्या उद्योगात भांडवली खर्च जास्त असतो. काही उदाहरणे बघायची झाल्यास इन्फोसिसचा डेट टू इक्विटी रेशो 0.05% आहे. म्हणजेच कर्ज अत्यल्प आहे आणि इन्व्हेस्टिंगसाठी कंपनी चांगली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा काही काळ डेट टू इक्विटी रेशो 0.9 पेक्षा जास्त होता, कारण त्यांनी रिलायन्स जिओसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली कर्ज घेतले होते. वोडाफोन आयडियाचा डेट टू इक्विटी रेशो 10 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे कंपनीवर कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेअर विकत घेण्यासाठी जोखमीचे आहे. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे PE रेशो. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो. शेअरची किंमत त्या कंपनीच्या प्रति शेअर उत्पन्नाच्या म्हणजेच अर्निंग पर शेअरच्या तुलनेत किती आहे हे सांगतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास, जर एका कंपनीचा प्रति शेअर नफा म्हणजेच एका शेअर मागे नफा 20 रुपये आहे आणि त्या शेअरची किंमत 200 रुपये आहे, तर PE रेशो हा 200 भागिले 20 10 झाला. PE रेशो आपल्याला सांगते की गुंतवणूकदार एखाद्या शेअरवर किती रुपये खर्च करत आहे एका रुपयाच्या नफासाठी. म्हणजेच कंपनी एका शेअर मागे खर्च झाल्यावर किती रुपये नफा कमवते हे PE रेशो सांगते. हे मूल्य महाग किंवा स्वस्त असल्याचे संकेत देऊ शकते. PE रेशो कसा समजायचा? PE रेशो लो असेल तर कदाचित शेअर स्वस्त आहे, पण काही वेळा हा रिस्कीही असू शकतो.
पी रेशो जास्त असल्यास गुंतवणूकदार भविष्यात वाढीची अपेक्षा करत आहे, म्हणून शेअरची किंमत महाग आहे. जर HDFC बँकचा पी रेशो 18 असेल आणि त्याच सेक्टरमधील इतर बँकाचा ॲव्हरेज पी रेशो 22 असेल तर HDFC इन्व्हेस्टिंगसाठी स्वस्त मानला जाऊ शकतो. जर झोमॅटोसारख्या कंपनीचा पी रेशो 200 असेल तर शेअर महाग आहे असं दिसेल किंवा लोकांना त्याच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात नफ्याची अपेक्षा आहे, म्हणून त्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे असाही त्याचा अर्थ निघतो. चौथा घटक आहे डिव्हिडंड यील्ड. कंपनी आपल्या नफ्यातून गुंतवणूकदारांना किती परतावा देते हे तपासतो. डिव्हिडंड यील्डचा फॉर्म्युला आहे प्रति शेअर डिव्हिडंड म्हणजे एका शेअरला किती डिव्हिडंड देतात भागिले शेअरची किंमत गुणिले 100. डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या सामान्यतः स्थिर असतात. कोल इंडिया किंवा ITC नेहमी चांगला डिव्हिडंड देतात, त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न हवं आहे, ते अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. पुढील महत्त्वाचा घटक आहे कंपनीचे व्यवस्थापन आणि उद्योगातील स्थान. व्यवस्थापन म्हणजेच कंपनीचे मॅनेजमेंट. कंपनीचे लीडरशिप आणि व्यवस्थापन किती अनुभवी आहे, कंपनीचा उद्योगात किती वाटा आहे यावरून कंपनीची भविष्यातील क्षमता ठरते. उद्योगातील कंपनीचे स्थान, मार्केट शेअर, बेंचमार्क, कॉम्पिटिटिव्ह मोड इत्यादी खूप महत्त्वाचे ठरते. ॲपल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांची मोठी ताकद अद्याप राखली आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास अमेझॉनचे लॉजिस्टिक्स आणि क्लाउड डॉमिनन्स त्यांनी अर्ली फंडामेंटल ॲनालिसिसला ॲडव्हान्टेज देते. रिलायन्स इंडस्ट्रीज हे भारतात मार्केट लीडर आहे अनेक क्षेत्रात, उदाहरणार्थ टेलिकॉममध्ये जिओ, रिटेलमध्ये रिलायन्स रिटेल. या उलट एखादी कंपनी जी उद्योगात मागे पडली आहे, ती व्यवस्थापन कमजोर आहे, ती गुंतवणुकीसाठी धोकादायक असते. आता आपण एका कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस पाहूया. समजा एक काल्पनिक कंपनी ABC लिमिटेड आहे. त्याचा रेव्हेन्यू ग्रोथ 5 वर्षात 15% आहे, म्हणजेच त्याचा महसूल प्रत्येक वर्षी 15% वाढतो. प्रॉफिट मार्जिन 25% आहे. डेट टू इक्विटी रेशो 0.4% आहे. पी रेशो 18 आहे आणि त्याच्या इंडस्ट्रीमधील इतर कंपन्यांचा पी रेशो 20 आहे. डिव्हिडंड यील्ड 3% आहे. मॅनेजमेंट अनुभवी आणि ट्रान्सपरंट आहे. मार्केट पोझिशन सेक्टरमध्ये 30% त्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्या कंपनीचा शेअर 30% आहे. तर अशी कंपनी इन्व्हेस्टिंगसाठी चांगली समजली जाते. फंडामेंटल ॲनालिसिससाठी डेटा कुठून मिळणार? आपल्याला ही डेटा NSE वेबसाईट किंवा moneycontrol.com सारख्या वेबसाईटवरून मिळू शकते. फंडामेंटल ॲनालिसिसचे फायदे: दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित होते, कंपनीची खरी किंमत ओळखता येते, भावनिक निर्णय टाळून तथ्यांवर आधारित गुंतवणूक होते. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.